पहाट झाली आणि कोंबड्यानं बांग दिली तेव्हा एकनाथ अंथरुणावर उठून बसला. डोळे चोळीत, चिपाड काढीत. तसाच थोडा वेळ तो थांबला. तोंड मोठ्यांदा वासून त्यानं 5-7 जांभया दिल्या. मग भराभरा उठून खालतीवरती घेतलेलं कांबरून गोळा केलं आणि तो घाईघाईनं बाहेर गेला. आज मळ्यात लवकर जायचं होतं. पहाटेपासून मोठ चालणार होती. नेहमीचा दारक्या पाहुण्यांच्या गावाकडे गेला होता. त्यामुळं आज त्यालाच दारं धरायची होती. आणखी पुष्कळ बारीक सारीक कामं पडली होती आणि आज स्वतः गेल्याशिवाय त्याला सुटका नव्हती. तोंड धुवून होईपर्यंत त्याच्या बायकोनं गरम भाकरी तव्यावरनं उतरून ठेवली होती. ती दुधात कुस्करून त्यानं आडवा हात मारला. पितळीत हात धुतले. त्यातलं पाणी तोंडाला लावून पिऊन टाकलं. मग धोतराला हात पुसीत पुसीत अंगरखा घातला आणि मुंडाशासाठी घरभर नजर टाकली. मग दणदण भाकरी थापणाऱ्या बायकोला ओरडून तो म्हणाला, "काय ग, पटका बघितलास का माझा? वय?" बायको बिचारी भाकऱ्यांच्या नादात होती. ती म्हणाली, "कोण पक्या? तो कालच आढळून गेला. पुण्यांदा येतो म्हणाला 4 रोजानी." हे ऐकल्यावर एकनाथनं मनातल्या मनात बायकोला एक शिवी हासडली. "च्या बायली या पटक्याच्या!" असं म्हणत म्हणत सगळं घर धुंडाळलं. पण पटका कुठेच दिसला नाही. एकनाथचा हा पटका सवयीने फारच गुलाम झाला होता. सकाळच्या वेळी तो नेहमी बेपत्ता होत असे. एकनाथला त्यासाठी घडीभर वेळ खर्च करावा लागे. कधी तो चुलवानापाशी पडलेला असे, कधी तो भुईत पेरलेल्या कोरड्या रांजणात गुपचूप लपलेला असे, कधी कधी तो शेरडांच्या पायात घोटाळत असे. काही वेळेला तर हा पटका इतका व्यवस्थितपणे खुंटीला अडकवलेला असे की त्यामुळे तो एकनाथला बिलकुल सापडत नसे. आज पटक्यानं थोडीशी जागा बदलली होती. अंथरूण पांघरून गुंडाळता गुंडाळता पटकाही त्याच्या आतमध्ये जाऊन पोचला होता. त्यामुळे तो सापडायला जरा वेळ लागला. पटक्याचा शोध लागल्यावर एकनाथला नेहमीच बरं वाटत असे. आपलं डोकंच इतका वेळ हरवलेलं होतं आणि ते आत्ता सापडलेलं आहे. अशा काळजीनं तो पटका अदबीनं उचलून घेई आणि वर डोक्याला गुंडाळी. डोक्याला पटका गुंडाळून पायात वाहना घातल्या. बायकोला जातो म्हणून सांगितले आणि शेताच्या रोकानं त्याने झपाट्याने वाट काढली. आता चांगलं उजाडलं होतं. उगवतीची पिवळी धमक उन्हं झाडाच्या शेंड्यावर झळाळत होती. झाडांचे झुपके झुलत होते आणि फांद्यांवर बसून नाना पाखरं कुलकुलत होती. पायवाटेच्या कोडेने दोन्ही बाजूला दाट हिरवं गवत माजलं होतं. एखाद्या भल्या मोठ्या सर्पासारखी पायवाट वेडीवाकडी पुढे सरकत होती. आळसट वारा गवतावरून लोळत होता. अंगाला किंचित गारवा आणत होता. ओलसर माती वाहनांना चिकटत होती आणि रानगवताचा उग्र वास नाकात शिरत होता. चटाचट चालत एकनाथ आपल्या रानाच्या शिवेत आला. त्यावेळी लख्ख उजाडलं होतं. चालत्या मोटांची कुरकुर वाजत होती आणि हेल काढून म्हटलेली गाणी अंधूक कानावर पडत होती. जिकडं तिकडं कामं तडाख्याने सुरू झाली होती. बांधाला उभं राहून एकनाथनं आपल्या डोळ्यावर आडवा हात लावला आणि सबंध रानावर नजर टाकली. ज्वारीच्या पेरणीच्या रानांनी आता हिरवळून डोकीवर काढली होती. मागास रानं अजून फुलली नव्हती, पण मधून मधून हिरवेगार अंकुर वर उठत होते. धावेवर एकनाथचा गडी बैल घेऊन उभा होता. त्याला मोटेला जोडण्याच्या खटपटीत होता. एकनाथनं बांधाच्या दुसऱ्या बाजूला नजर टाकली आणि तो एकाएकी थांबला. चकित होऊन बघतच राहिला. बांधाच्या दुसऱ्या बाजूला 4-5 माणसं गोळा झाली होती. पांढरेधोट कपडे घातलेली ही माणसं काहीतरी उद्योग करीत होती. त्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या माणसाने तर पाटलोन आणि साहेबी टोपी चढवली होती. मध्येच 3 फणगाड्या असलेले एक यंत्र उभे होते आणि त्यातून तो साहेब पुन्हा पुन्हा एकनाथ पांढऱ्याच्या शेताकडे बघत होता. बाकीच्या दोघांनी दोऱ्या धरून कसले तरी मोजकाम चालवले होते. एकजण गुंडाळायची कापडी पट्टी घेऊन काहीतरी मापं घेत होता, तर दुसरा हातात वही घेऊन उभा होता. मधून मधून कागदावर काहीतरी उतरवित होता. हा काय प्रकार चालू आहे हे एकनाथला पहिल्यांदा कळेच ना. आपल्या या रानात आज हा साहेब कशासाठी आला असावा?
आणि इतक्या सकाळच्या प्रहरी आपल्याला वर्दी न देता कसा काय आला? मध्ये हे फोटो काढायचे यंत्र कशासाठी लावले आहे? काय त्याला आपल्या या रानाचा फोटो काढायचा असावा? असेल, तसेही असेल. हे साहेब लोक मोठे छंदिष्ट असतात. मागं मोटार मोडून एक साहेब गावात घटकाभर थांबला होता. त्यावेळी तो असाच गळ्यात फोटोंची फडशी बांधून हिंडत होता आणि दिसेल त्या बाप्यांचे आणि बायांचे फोटो घेत होता. हा साहेब ही तसाच आहे काय? पण मग ही माणसं मापं कशासाठी घेत आहेत? कदाचित त्यांना मोठा सबंध रानाचा फोटो घ्यायचा असेल म्हणून मापं चालली असतील. एकनाथच्या मनात नाना विचार आले. आपल्या रानाचा फोटो घेतला जात आहे या कल्पनेनं तो खुश झाला. अशा फोटोत रानाबरोबर रानाचा मालकही पाहिजेच की, असा विचार त्यांच्या मनावर ठसवावा असे त्याला वाटू लागले. मग तो झपाट्याने तिकडे सुटला. वाटेत गडी भेटला. म्हणाला, कोण आहेत कुणास ठाव? सकाळ धरणं आल्या ती. ह्योच दंगा चाललाय तवा धरणं. आरा असू दे. त्यातलं तुला काय कळतंय लेका अडाण्याला? जा, पहिल्यांदा तुकड्याला पाणी सोड. तवर आलोच मी. एकनाथ गडबडीनं असं म्हणाला आणि ही मंडळी जिथं होती तिथं येऊन पोचला. तोंड उघडून आळीपाळीनं एकेकांच्याकडे बघत उभा राहिला. साहेब यंत्रातनं बघत होता. काहीतरी पुटपुटत कागदावर लिहिणाऱ्याला सांगत होता आणि बाकीची माणसं मापं घेत होती. एकनाथ खोळंबून बराच वेळ उभा राहिला. शेवटी त्याचे पाय दुखायला लागले. अंग अवघडून गेलं. तेव्हा बाजूला पचकन थुंकून तो खाली बसला आणि तेथून बघत राहिला. मग थोड्या वेळाने म्हणाला, काय साहेब, फोटो उतरताय जणू. कागदावर काहीतरी लिहिणाऱ्या माणसानं एक वेळ त्याच्याकडं बघितलं आणि मान हलवून विचारलं, का बरं? नाही, आपलं विचारलं हो. ते नव्हं, रंगभरणी कशी काय झाली या? रंगभरणी कशाची? हेच की आपलं, फोटोची हो. फोटो? कशाचा फोटो? हा, आता हाय का? अहो मगाधरनं तुम्ही आमच्या रानाचा फोटो काढालाय नव्हं, तेच विचारलं मी. तो माणूस आणि साहेब दोघेही त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघू लागले. शेवटी साहेब म्हणाला, अरे बाबा, फोटो बिटो काही नाही. हे आमचं दुसरंच काम चाललंय. चालला आहे तो प्रकार फोटोपैकी नाही. हे ऐकल्यावर एकनाथचा चेहरा जास्तच कसानुसा झाला. हिरमुसला होऊन त्यानं त्या यंत्राकडे अविश्वासाच्या दृष्टीनं पाहिलं. पुन्हा थोडीशी कळ काढली आणि मग विचारलं, आओ मग आज सकाळच्या पारी हे काय काम काढलंय म्हणायचं? मोजणारा माणूस थांबून पट्टी गुंडाळीत म्हणाला, तू कोण? आओ मी एकनाथ पांढरे नव्ह का? हे रान आपलंच आहे की. हां हां, असं होय. होय. एवढं संभाषण झालं आणि मग तो माणूस थांबला. दुसरीकडे जाऊन कामाला लागला. पुन्हा हातातली पट्टी त्यानं लांब ओढली आणि ती खाली भुईला लावली. एकनाथ मनात म्हणाला, साहेब कुणीतरी मोठा अंमलदार असला पाहिजे, नाहीतर आपल्याशी बोलायला त्याला सवड नसल वय. असं वयाचं नाही. पर त्यांचं काय काम निघालं असेल आपल्या शिवारात आणि ते आपल्याला कसं कळलं नाही? आता त्यासनीच विचारलं पाहिजे, नाहीतर उन्ह टळतील आणि तरी देखील हे लोक आपणहून काही सांगायचं नाहीत. आपण तरी आता असं किती वेळ खोळंबून राहायचं? मग एकनाथनं नेट धरला. तो साहेबालाच म्हणाला, तसं नव्हं, काय काम काढलं असं आमच्या शिवारात? साहेब काहीच बोलला नाही. तो नुसता चेहरा त्रासिक करून उभा राहिला. तेव्हा साहेबाच्या जवळचा माणूस म्हणाला, अहो रस्ता निघतोय इथून, ते काम चाललंय. एकनाथ घाबरून म्हणाला, काय? रस्ता? कसला रस्ता? अरे बाबा, आता रस्ता कळेना का तुला? पर आमच्या रानातनं निघतोय का ह्यो रस्ता? हां. आ? आणि ते कशापायी? सरकारची इच्छा, दुसरं काय? आणखी थोडा वेळ प्रश्नोत्तरे झाली आणि एकनाथला समजलं
की सरकारने या बाजूला नवा रस्ता करायचं घेतलेला आहे आणि तो आपल्या रानातूनच पुढे जाणार आहे. पुढे तो मोठ्या रस्त्याला मिळणार आहे. म्हणून या रस्त्याचं मोजमाप घ्यायलाच ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. बोलून चालून हे सरकारी काम आहे. दगडावरची रेघ, त्यात बदल होणं अगदी अशक्य आहे. सरकार अशा गोष्टी कधीच बदलत नाही. मग मात्र एकनाथ हादरला. काळ्या रंगाचा, लांबोड्या नाकाचा आणि हाडकुळ्या अंगाचा भोळा बाबडा एकनाथ पार विरघळला. त्याचे डोके फिरून गेले. आधीच आपले हे 5-7 एकराचे तुकडे वर्षभर उन्हा वाऱ्यात खपावे, तेव्हा कुठे पोटापुरते त्यातून मिळायचे. त्यातून उरायचे ते किती? जे काही साठवणीला होते ते सगळे खर्ची घालून आपण नुकतीच विहीर धरून पुरी केली. जिरायताचा मळा केला, पण तोही अर्धवट झाला. विहीर अंगी लागली नाही. तिला पाणी थोडे सुटले. दिवसभर मोठ काही चालत नाही. चाललीच तर दुसऱ्या दिवशी बंद ठेवावी लागते. 5-7 एकराचा तुकडा सुद्धा सबंध पाणी पित नाही. कसा बसा वर्षाचा घास ही भरवते आपल्याला. आता तिलाच भगदाड पडले मोठे. रस्ता झाला म्हणजे मग आपल्याला काय राहिले? एकनाथ घाबरला, भयंकर धास्तावला. साहेबांकडे पळत सुटला. भुईपासून त्यांना रामराम घालून तो म्हणाला, अहो साहेब, असं नका करू. साहेबांना आपला चेहरा एखाद्या म्हशीसारखा मख्ख केला. म्हणाला, काय करू नका? अहो माझ्या जिमनीतनं रस्ता नेऊ नका. नको? नग नग, असं करू नका. मग कुठून नेऊ रस्ता? साहेबानं रस्ता कुठून नेऊ असा प्रश्न विचारल्यावर एकनाथला हुरूप आला. हा असा व्यवस्थित प्रश्न विचारल्यावर कोण उत्तर देणार नाही? रस्ता काय कुठूनही काढण्यासारखा होता. जिकडे तिकडे जमीनच जमीन होती. पण त्यातल्या त्यात साहेबाला हुशारीनं काय सुचवावं बरं? शेजारच्या बांधाला खंडू पोऱ्याचं रान होतं. एकनाथच्यानी त्याची बांध रेटण्यावरून बरीच झाकाझाकी झाली होती. त्याच्या रानाकडे हात दाखवून एकनाथ म्हणाला, साहेब, रस्ता ह्या रानातनं न्यावा. झकास होईल बघा. का रे, त्या रानात काय विशेष आहे? अहो या रानाचा मालक लय आगाव हाय. जवा तवा 2.5 कांड्यावर येतो या. हा ना त्याच्या रानातनं रस्ता. सरकार बरोबर होऊन द्या त्याची तक्रार, म्हणजे गपगार होतंय बघा. साहेबांनी घटकाभर ही गंमत ऐकली. मग सांगितलं, अरे बाबा, हे सरकारी काम आहे. तुझ्या रानातनंच रस्ता निघालाय चांगला. त्याला आम्ही तरी काय करणार? एकदा ठरलं म्हणजे ठरलं. अहो नगा साहेब, असं नका करू. अरे बाबा, त्याला आमचा काही इलाज नाही. अहो साहेब, असं कसं? असल काहीतरी इलाज. काढा की तुम्ही. नाही म्हणू नका. एकनाथच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटत होतं की इलाज बिलाज म्हणजे विडी काढीसारखी एखादी गोष्ट असते. ती खिशातून फक्त बाहेर काढायची असते. बस इतके सोपे असते ते काम. निदान साहेबाला तरी असंच वाटलं असावं. त्याने नाना परीने समजावून सांगितले आणि एकनाथनं नगा नगा साहेब अशी सारखी रेघाटी लावली. शेवटी साहेबच बोलून बोलून दमगीर झाला, गप्प राहिला. पण एकनाथचं गुऱ्हाळ काही संपेना. त्याचं कामधाम सगळं बाजूला राहिलं होतं. तो आपला तिथंच बसून राहिला. साहेब, साहेब, काहीतरी इलाज काढा एखादा, असं सारखं म्हणू लागला. बाकीची माणसं इतका वेळ त्याच्याकडं टकामका बघत उभी राहिली होती. फारशी बोलली नव्हती. पण इतका प्रकार झाल्यावर कागदावर टिपणं घेणारा माणूस म्हणाला, लेका काय येडबीड लागले का तुला? नकाशावर रेग मारले, ती काय बदलते का आता? एकनाथ कळवळून म्हणाला, अहो रेग मारणारं तुम्हीच आणि खोडणारं बी तुम्हीच. बदला की तेवढी रेग. अरे रेग कशी बदलणार? अहो त्याच्यात काय, जरा ह्या कडन मारायची. किती? बोटभर हो, लई नाही. म्हणजे लांब पडतो या बघा रस्ता. अरे बाबा, ते अवघड काम आहे. अहो मग सवघड करा. नाही करता येत, सरकारी काम आहे ते. अहो नगा नगा साहेब, असं करू नका. बोलून बोलून एकनाथला दम लागला.
पण त्यांचं काम जमेना. कुणी त्याचं ऐकेना. कोण ऐकणार आणि कसं ऐकणार? बोलून चालून सरकारी काम, त्यात सबढब कोण करणार? त्यांचंही एका दृष्टीनं रास्तच होतं. एकदा ठरलेली गोष्ट कशी बदलणार? एकनाथ पांढरे उदास चेहरा करून बसला. तोंड दिनवाने करून खाली मान घालून बसला. उन्हा आता चांगलीच तापली होती. उघड्या अंगाला चटके बसत होते. साहेब बाजूला लांब सावलीत गेला होता आणि बाकीची माणसं इकडे तिकडे करीत होती. फक्त टिपणं घेणारा मुकादम एकनाथजवळ उभा होता. तो थोडा वेळ थांबला आणि मग हळूच म्हणाला, काय रे? रस्ता काढल्यावर तुझं काय नुकसान होणार आहे? एकनाथ मान वर करून म्हणाला, नुकसान? अहो, लई नुकसान होणार आहे माझं. अरे बाबा, तेच विचारतोय मी. काय नुकसान होतंय? अहो, ह्यो माझा एवढाच तुकडा हाय. रस्ता गेला ह्या मधनं, मग काय बी राहायचं नाही बघा. मी बुडालोच म्हणून समजा. अरे पण सरकार पैसे देईल ना त्याबद्दल? पैसे? ते किती मिळणार? आणि ते काय जन्माला पुरणार आहेत होय माझ्या? ही जमीन एकदा फाटली म्हणजे माझं वाटुळं झालंच बघा. मुकादम विचार करीत थांबला. घडीभरानं म्हणाला, गड्या, तुझी तक्रार खरी आहे, पण त्याला आम्ही तरी काय करणार? हां, आता साहेब तसा चांगला माणूस आहे. त्याला काहीतरी दिलं घेतलंस तर जमेल एखाद्या वेळेस. एकनाथने थोडा वेळ विचार केला आणि त्याला मुकादमाचं बोलणं पटलं. गोष्ट खरी होती. दिलं घेतलं तरच माणूस मनासारखं करील. नरड्याला तांत लावून घेईल. फुकटाफाकट करायला त्यांचा जीव काही वर आला नाही. साहेबाला काहीतरी पान सुपारीला द्यायला पाहिजेत. नुसतं कोरडं काम कुणीही झालं तरी काय म्हणून करील? एकनाथचा चेहरा खुलला. तो हळूच म्हणाला, होय, देतो काहीतरी. पर मी गरीब माणूस. अरे सगळेच गरीब असतात. श्रीमंत कोण आहे? साहेब देखील गरीबच आहेत. गरिबाकडनं जास्त खात नाहीत ते. साहेबाला दुसऱ्याच्या गरिबीची जाणीव आहे आणि तो गरिबाकडनं फारसं खायला मागत नाही. हे ऐकल्यावर एकनाथचं साहेबांविषयी चांगलं मत झालं. एकूणच साहेब मोठा भला माणूस दिसतो. गरिबाकडनं थोडं घेऊन तो काम करतो. स्वतःच्या जीवाला घोर लावून घेतो. हे काय हलके सलके काम आहे? छे छे, आपलं नशीबच चांगलं म्हणून असल्या साहेबाची गाठ पडली. नाहीतर दुसरा एखादा साहेब असता तर या वेळेपर्यंत रस्ता करायला त्याने सुरुवात केली असती. नाही म्हणून कुणी सांगावे? साहेब सावलीत दमून बसला होता. सारखा कपाळावरचा घाम फडक्याने पुसून काढत होता. तिकडे नजर टाकून एकनाथ म्हणाला, असं म्हणता? मग जाऊ का साहेबाकडं? विचारू त्यासनी? मुकादम हसला, अरे येडा आहेस का तू? गाढव आहेस? ही वेळ नसती विचारायची. सगळी माणसं भुकेलेली आहेत. मग मला सांग, यावेळी तू काय करायला पाहिजेस आधी? होय होय, पटलं तुमचं. आधी मला जाऊन जेवण आणाय पाहिजेत. हा निघालो मी घराकडं. समदा बेत करतो आणि जेवण घेऊन येतो. हां, हे कसं बोललास? जा, घेऊन ये. आणि हे बघ, कुणाला काही बोलू नकोस. नाही नाही, असं म्हणून एकनाथ उठला, माघारी फिरला आणि घाईघाईने घरी गेला. बायकोला जास्त काही त्यानं सांगितलं नाही. अंमलदार आले आहेत, 4-5 जणांचा बेत कर, एवढंच सांगून त्यानं बायकोला कामाला लावलं. भाकऱ्या, कालवण, चटणी, गाजर, मका, शेंगा सगळं गाठोड्यात बांधून तो तासा दीड तासात गडबडीनं रानात आला. डोक्यावरचं गाठोडं मुकादमाच्या हवाली करून तो म्हणाला, हां, आणलंय समद. होऊन द्या तुमचं निवांत. जेवण वेळ टळून गेली होती. सूर्य माथ्यावरून पलीकडे ढळला होता. उन्ह रणरणत होती. पायाला चटके बसत होते. पोटात आग पडली होती. सावली धरून बसलेली माणसं ताटकळत राहिली होती. जेवणासाठी तटली होती. भुकेने बेजार झालेल्या त्या माणसांनी जेवणावर उभा आडवा हात मारला. एकनाथनंही विहिरीच्या काठाला बसून 2 भाकऱ्या मोडल्या.
चूळ भरून पाणी पिऊन त्याने बाकीच्यांना एक घागर काढून दिली. तपेली तपेली पाणी पिऊन माणसं गप्प झाली. सावलीलाच आडवी झाली. पान तंबाखू खात गप्पा मारीत थोडीशी पेंगली. साहेबांसाठी एकनाथने 2-3 चपात्या आणि कमी तिखटाचे कालवण आणले होते. ते साहेबांनी चवीने खाल्ले. मग पाणी पिऊन त्याने हात धुतला आणि सिगारेट पेटवली. मुकादम बाजूला लवंडला होता. त्याने डोळ्याने एकनाथला खून केली. सांगितलं, "हां, जा आता साहेबाकडं. विचार त्यांना. पण नीट बोल हं." एकनाथ उघडं तोंड मिटत मान हलवत म्हणाला, "होय होय, विचारतो. नुसता नंदी बैलासारखा मान हलवू नकोस." एकनाथ मान हलवून पुन्हा म्हणाला, "नाही नाही." "अरे बाबा, साहेब लाच घेत नाहीत. ध्यानात ठेव. तसला शब्द तोंडातून काढू नकोस." "होय होय, नाही काढत." एवढे बोलणे झाले आणि मग एकनाथ लांब सावलीच्या झाडाला बसलेल्या साहेबांकडे सरकला. साहेबांच्या पोटात आपलं अन्न गेलंय. त्यांचा अंतरात्मा तृप्त झालाय. आता ते काय नाही म्हणायचं नाहीत. या हिशेबानं एकनाथ दिटाई करून साहेबापाशी गेला. उगीच बसला. मग म्हणाला, साहेब, बेत बरा होता का?" साहेबांनी उत्तर दिलं, "हां, होता बरा." यावर घडीभर कुणीच काही बोललं नाही. एकनाथ गप्प राहिला. मनातल्या मनात वाक्य जुळवू लागला. साहेब सिगारेट संपवू लागला. त्या शांत रखरखीत वेळेला झाडावरून येणाऱ्या एखाद्या पाखराचा आवाज उगीच जास्त कर्कश वाटू लागला. शेवटी एकनाथनं जीवाचा धडा केला. म्हणाला, "होय साहेब." साहेब धूर सोडण्यासाठी ओटांचा चंबू पुढे करीत होता. धूर सोडून चंबू मिटवून तो म्हणाला, "हं, काय?" "जरा तेवढं बघा की गरीबाकडं." "अ, काय बघू?" हातात दगड घेऊन जमिनीवरनं रेघ ओढीत एकनाथ खालच्या मानेनं म्हणाला, साहेब, ती नकाशावरची रेघ तेवढी खोडा." "काय? खोडा? ती कशी खोडायची?" "अहो साहेब, त्याच्यात काय? लब्बर असलच की तुमच्याकडं." साहेब खो खो करून हसला. म्हणाला, "लेका, रबर नाही म्हणून काम थांबलंय का ते? शहाणाच आहेस. ते इतकं सोपं काम असल्यावर मग दुसरं काय पाहिजे?" "अहो नाही, कराच एवढं काम गरीबाचं. नाही म्हणू नका." "अरे बाबा, खूप अवघड आहे हे. जमणं कठीण आहे." आता मात्र एकनाथ घाईला आला होता. इतका वेळ जी गोष्ट बोल बोल म्हणून मनात ठेवली होती ती अगदी त्याच्या ओठावर आली. अगदी खाजगी आवाज काढून तो साहेबाला म्हणाला, "अहो साहेब, नाही म्हणू नका. वाटलं तर काहीतरी चहा पाण्याला मागून घ्यावा. कराच एवढं काम गरीबाचं." "मागून घेऊ?" "हां." "कशाला?" "अहो, ह्यो रस्ता खोडायला." साहेब रागवला. म्हणाला, "अरे, मी काय लाच खातो असं वाटलं का तुला?" साहेब गुरगुरलेला बघून एकनाथच्या पोटात भीतीनं खड्डा पडला. मुकादमानं आपल्याला काय बजावलं होतं ते त्याच्या ध्यानात आलं. साहेब बिथरता उपयोगी नाही हे त्याला उमगलं. सावरून घेऊन तो म्हणाला, "अहो, तसं नाही साहेब. तुम्ही लाच घेणार असं कधी होयाचं नाही. तसं नव्हच." "मग कसं?" "अहो, माझी गरिबाची भेट म्हणून काहीतरी घेवा. नाही म्हणू नका. कामाचा सबूत काढत नाही म्या. काम करा नाहीतर करू नका. माझी एवढी भेट घ्या." साहेबाला एकनाथचं हे बोलणं पटलं. ते कुणालाही पटण्यासारखं होतं. होय, लाच खाणं वेगळं आणि भेट म्हणून दिलेलं खिशात ठेवणं वेगळं. लाच खाणे आणि तीही सरकारी नोकराने ही हरामाची गोष्ट. ती कधीही करू नये. पण भेट म्हणून एखाद्या माणसाने दिले आपले काही प्रेमाने तर ते घ्यायला काय हरकत आहे? तिथे नाही कसं म्हणता येईल? घ्यावंच लागतं माणसाला. काम करा नाहीतर न करा. त्याचा याच्याशी काय संबंध? आता प्रेमानं दिलेली भेट घेतल्यावर आपण ही प्रेमानं त्याचं काम करावं हे निराळं. साहेबाच्या मनात असे अनेक उत्तम विचार आले. शेवटी तो एकनाथला म्हणाला, "हां,
आता कसं योग्य बोललास? लाच बीच द्यायचं बोलशील तर मात्र जमायचं नाही. त्यापेक्षा चालू लागितून. छा छा, असं कसं बोलीन मी? असं म्हणून एकनाथ थांबला. घुटमळून म्हणाला, साहेब, 25 रुपयाचा आहेर केला म्या तुम्हाला. आता तोडा. हे ऐकल्यावर साहेबानं अपमान झाल्यासारखा चेहरा केला. अहो, 25 रुपये म्हणजे झालं काय? इतकी हलकी भेट त्यानं आजपर्यंत कुणाकडूनही घेतली नव्हती. गरीब गरीब झाला तरी त्याने इतके कमी पैसे बोलायचे काय? मग आपल्या अधिकाराला काहीच किंमत नाही? साहेब रागवला. रागाने लाल झाला. म्हणाला, तू असं कर, ते 25 रुपये वाट गावात, नाहीतर बुक्का आणून लाव सगळ्यांना. अहो तसं नाही साहेब. चल उठ, निघ. मला काय बिगारी समजलास काय तू? एकनाथने सुरुवात म्हणून 25चा आकडा टाकला होता. त्याला पायरी पायरीने पुढे जायचे होते. मुळात कमीपासून सुरुवात करावी म्हणजे शेवटी बेताबातात येते. हा रोकडा हिसेब त्या अडाणी डोक्यात बरोबर रुजलेला होता. पण साहेब लाल झालेला पाहून तो घाबरला. मनातल्या मनात 4-2 पायऱ्या ओलांडून तो म्हणाला, बर साहेब, 50 घ्या, पर आता नाही म्हणू नका. पण तरीही साहेब खुलेना. त्याची कळी फुलेना. रुसल्यासारखे करून तो बाजूला तोंड करून दुसरी सिगारेट पेटवू लागला. तोंडातून नुसता धूर काढू लागला. एक अक्षरही बोलेना. एकनाथला वाटलं, साहेबाकडे तरी काय चूक आहे? आपलं एवढं मोठं काम करून देणार तो, त्याला काहीतरी राहायला नको? सबंध रस्ता नकाशातनं खोडायचा आणि दुसरीकडनं ओढायचा म्हणजे त्या मानान तो घेणारच की. नुसतं लब्बरच असल्या कामाला 10-5 रुपये खाईल. शिवाय खालची कारकून मंडळी, त्यांनाही घरी पोरं बाळा असणारच की. मग साहेबाला त्यातून काय राहणार? शेवटी तो म्हणाला, साहेब, 60 घ्या. पण साहेब बोलेना. 70? तरी काही नाही. 80? आता साहेबाने नुसते तोंड वळवून त्याच्याकडे बघितले. फक्कन करून तो हसला, पण एक अक्षरही बोलला नाही. एकनाथ आता घाईला आला. साहेब, 90, ऐका माझं. हा आकडा ऐकल्यावर साहेबाची गेलेली वाचा परत आली. तो मान हलवून म्हणाला, गड्या, एवढ्यानं नाही भागत. फार अवघड काम आहे हे. आता एकनाथची ताकद संपली होती. त्याने साहेबाचे पाय धरले. चेहरा बापुडवाना केला. काकुळतीला येऊन तो म्हणाला, साहेब, आता गरिबाचा असा अंत बघू नका. हे 100वर तोडा. माझी तर आता ताकदच संपली. आता हे काम करा, नाहीतर नाही करा. पुढं तुमची इच्छा. साहेबानं पाहिलं की हा आता निर्वाणीचं बोलला. तो यापेक्षा अधिक चढणे कठीण. तेव्हा त्याला दया आली. त्याचे हात बाजूला करून तो बोलला, बरं, चल, 100 तर 100. तू गरीब आहेस म्हणून तुझी गय करतोय. नाहीतर 200-400च्या खाली उतरत नसतो मी. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेव. ही बातमी कोणालाही कळता कामा नये. होय साहेब. मग उठ, पळ, पैसे घेऊन ये आणि या रोड कारकुनाकडे दे. म्हणजे आम्हाला निघायला बरं. होय साहेब, लगेच जाऊन येतो. असं म्हणून एकनाथ घराकडे सुटला. प्रकरण थोड्यावरच सुटलं. 400-200 रुपये पडले नाहीत याचाच आनंद मनात घेऊन तो घरी पोचला. घरी काही सगळी रोकड नव्हती. 60-70ची साठवण होती. मग गावात हिंडून त्याने कुठं ज्वारी घातली, कुठं खपली घातली आणि पैसे गोळा केले. तरी 4-2 रुपये कमी पडलेच. पण आता सवड नव्हती. संध्याकाळ व्हायला आली होती. उन्ह उतरत चालली होती आणि साहेबाला जायची घाई होती. म्हणून जमेल तेवढे पैसे गोळा करून तो माघारी फिरला आणि पुरचुंडी मुकादमाच्या हवाली करून म्हणाला, हे घेवा पैसे. 4-2 रुपये कमी आहेत, पर देतो जाता येता कवा तरी. मुकादमाने पैसे मोजून पाहिले. मग तो म्हणाला, ठीक आहे, निघतो आता आम्ही. अहो, पर माझ्या कामाचं काय? आता तू त्याची काळजी करू नकोस.
तुझं काम झालं म्हणून समज. बघता बघता उन्हं सरली आणि सावल्या पुढे येऊ लागल्या. सूर्य मावळतीच्या खाली बुडाला. साहेबाच्या लोकांनी सगळे सामान आवरले आणि रस्त्याच्या कडेने झपाझप वाट धरली. एकनाथ लांबपर्यंत सारखा सांगत राहिला की, साहेब तेवढं काम करा, नकाशातली रेख खोडून टाका. एकनाथ शेतावरून घरी परतला तेव्हा अंधार गुडूप झाला होता. बायकोनं विचारलं, काय हो, कोण अंमलदार आलं होतं? आणि दिस बुडस्तवर कसला दंगा चालला होता? आज येळाभरात कामाला हात नाही लावलासा. बायकोवर खेचकून एकनाथ म्हणाला, वय का, गप्प बस उगाच आपलं. तुला बाई माणसाला काय कळतंय त्याच्यातलं? त्याची बन उगी आपलं विचारतीस म्हणून विचारतीस, नाहीतर जिमनीचं वाटोळं व्हायचं बघ. साहेब लांब पल्ल्याला चालला होता, पर मी एका बोटावर भागविला त्याला. एकनाथ असं बोलला खरं, पण त्याला राहून राहून चुकल्यासारखं वाटू लागलं. आपलं काहीतरी हरवलेलं आहे असं त्याला सारखं वाटू लागलं. त्याने पहिल्यांदा इकडे तिकडे चाचपून पाहिले, खिसे बघितले, धोत्राच्या गाठी नीट आहेत का नाहीत हेही चाचपून पाहिले. अखेरीस त्याने डोक्याला हात लावला आणि मग त्याच्या ध्यानात आलं की आपला पटका हरवलेला आहे. बऱ्याच वेळेपासून तो आपल्या डोक्यावर नाही. असेच 2-3 दिवस गेले आणि एकनाथचा जवळचा एक पाहुणा त्याला भेटायला आला. दिवसभर राहिला. रात्रीच्याला जेवण खावणं झाल्यावर दोघेही जण बाहेर पडवीत बसले. इकडचं तिकडचं बोलत राहिले. पाहुण्यानं तोंडातली बिडी बाहेर काढली आणि धूर फुंकून तो म्हणाला, एकनाथ, एका मोठ्या बिलामीतनं वाचलो बघ मी. एकनाथने सावकाशपणे तंबाखू तोंडात सोडला. ते काम उरकल्यावर तो म्हणाला, बेलामत कसली र? सांगतो ऐकासी. असं म्हणून पाहुणा थोडासा थांबला. मग म्हणाला, अरे जमिनीचं पाक वाटुळं होईत होतं बघ माझ्या. आ, ते कशानं? अरे माझ्या रानातनं नवा रस्ता निघत होता, सरकारी काम होतं. मग मग काय, दिलं साहेबाला पैसे. म्हटलं खा, पण रस्ता तेवढा बदल. ऐकलं हा साहेबानं. ही हकीकत ऐकून एकनाथ एकदम दचकलाच. अंगात आलेला माणूस बघून तो जसा दचकत असे तसा घाबरला. त्याच्या डोळ्यासमोर एकदम काहीतरी चमकलं. घाईघाईनं तंबाखू थुंकून तो म्हणाला, काय पांडा, ही गोष्ट कवाची? लैंदीची नाही, काल सकाळची. सकाळच्या पारी रानातच ह्यो खेळ झाला. 4-5 गडी आलं होतं का? हां. आणि एक साहेब? हां. काळा फोडेला तोंडाचा? वय वय. पर तुला कसं काय ठावर? किती पैसे दिलंस? 50 रुपये. आणि घेतलं का त्यानं गुपचूप? न घेऊन काय करतो? म्हणलं आहेत हे एवढंच आहेत, वाटलं तर घेवा, नाहीतर द्या सोडून. मग घेतलं की मुकाट्यान. एकनाथ गप्प बसून ऐकत राहिला. पांडाने त्याला पुढे काही विचारलं, पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. तो आपला मनाशी विचार करीत राहिला. 3 दिवसापूर्वी साहेब आपल्या रानात आला. 100 रुपये घेऊन गेला. रस्ता खोडतो म्हणाला. आता कालच्याला त्यानं पांडाच्या रानातनं रस्ता काढला. 50 रुपये घेऊन तोही खोडून टाकला. 2 गावाला 2 रस्ते एकदम कुठले निघाले? आणि साहेबानं ते गपचूप खलास कसे केले? का दर गावाला साहेब ह्योच खेळ करतोय? एकनाथला उत्तर सापडले. आणि ते सापडले कसे याचे मनातल्या मनात नवलही वाटले. थोड्या वेळाने एकनाथची बायको बाहेर आली. म्हणाली, सापडला हो. काय सापडला? पटका तुमचा. अहो गाडग्यात होता. आता मिरच्या काढल्या तवा गावला बघा. आणि तिनं मिरच्यात घोळसलेला 2-3 दिवस हरवलेला पटका नवऱ्यापुढे टाकला. धन्यवाद.